किमतीवरून नाही हिमतीवरून ओळखा. शब्द फिरवणारे लाख मिळतील पण शब्द पाळणारा एखादाच मिळेल. जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात. त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. बुद्धी सगळ्यांकडे असते पण तुम्ही चलाखी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं. चलाखी 4 दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर. मनुष्याजवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे. स्वप्न म्हणजे आपण केलेला केवळ विचार असतो पण उद्दिष्ट म्हणजे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठरवून केलेले प्रयत्न आणि कृती असते. आनंद मिळवायचा कोणताच मार्ग नाही तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे. संकट आणि समस्या कितीही मोठ्या असल्या तरी या जीवनात प्रत्येक समस्यावर तोडगा निघालेला असतो. फक्त तो कुठे आणि कधी वापरायचा हे आपल्या हातात असते. मनात साचून राहिलेल्या वेदना, दुःख, निराशा, संताप या नकारात्मक भावनांचा निचरा होऊ शकला नाही तर त्याचं घातक रसायन तयार होतं. ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले त्यासाठी त्यांना दोष देऊ नका, स्वतःला दोष द्या. कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या. खरं तर यशस्वी कथा वाचून केवळ संदेश मिळतो पण अपयशाच्या कथा वाचून यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात. आयुष्यात नेहमी सजग आणि सक्षम राहिले पाहिजे कारण हवामान कधी बदलेल हे सांगता येईल पण माणसे कधी बदलतील हे कधीच सांगता येत नाही. दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. शून्याला किंमत तीच व्यक्ती देते जी कष्ट करून शून्यातून आयुष्य घडवते. मन समाधानी असलं की छोट्या छोट्या गोष्टीत भरपूर आनंद घेता येतो. खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही. ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमीच चांगला परतावा देते. पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते. झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षावर्षाने मोठं होत चाललोय. प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही. नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर पण त्याच्यावर नाही. विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही. कारण माणुसकीपेक्षा मोठं काहीच नाही. धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी या स्थिर राहतात. ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रद्धा आणि भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत. कोणी कोठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्याचं त्याने ठरवायचं. हवेची पण गंमत असते ना, चाकातून गेली की चाक पळत नाही आणि डोक्यात गेली की चांगलं वाईट कळत नाही. जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल.